कस काय बावली वेळेला आहे ट्रिपला. फायनली आपण त्र्यंबकेश्वरला आलो. हार्डली आमचे 20 ते 25 मिनिटांमध्ये दर्शन होणार आहे. आता थेट इथून आपण भीमाशंकरला जाणार आहोत. मंदिरात दर्शन घेतले, खूप भारी वाटलं. डायरेक्ट पिंडीजवळ जाऊन इथं दर्शन भेटले. कस काय बावली, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. पण आज निघालेलो आहे ट्रिपला आणि अशा गडबडीमध्ये निघलो. आणि ह्या असा राडा आम्ही आमचे मागच्या वर्षी सेम ह्याच मंथमध्ये आम्ही ट्रिपला गेलेलो होतो आणि सेम आम्ही तसं चाललो आहे. आणि नारळ वगैरे घेऊन हे असेच आमचे कॉलेजचे मित्र ह्यावेळेस आम्हाला ट्रिपमध्ये लाभलेले. आता वाजलेत 12 कंप्लीट 12 झालेले आणि आज डेट आहे. किती डेट आहे आज? 8 आता 9 झालेली आहे. तर 9 जानेवारीला आम्ही ट्रिपला चाललो आहे आणि इथले पूर्ण अपडेट आता येतीलच. आता थोड्या वेळात आपण गाडीत बसून आता निघू. ओके, आता निघालेलो आहे आणि आम्हाला आता आमच्या शिव म्हणजे प्रत्येक गावाला एक शिव असतं. त्या शिवावर आम्ही नारळ फोडणार आणि आमच्या शिवावर थांबून नारळ फोडणार आहोत. अशा टायरला आम्ही उजा टायरला आमच्या प्रत्येक बोंद्रे आमच्या डाव्या पायाला लावत होते. आम्ही असं नारळ फोडून पुढे टायर खाली काही फुटलेलं नाही. नारळ जरा निब्बर फुटलेलं काही नाही आणि तसंच साईडला टाकून आम्ही आता असं ब्लॉगमध्ये आता इथून नारळ वगैरे फोडून आम्ही निघालेलो. आणि आता थेट आपण आता संभाजीनगरला जाणार आहे. संभाजीनगर आपलं एक पॅसेंजर आहे, तिथून ते पॅसेंजर घेऊन सरळ नाशिक. सो जरा आता ओकेमध्ये सर तिथे आम्हाला 2 दिवसाचं ऑपॉर्च्युनिटी हे दिलेली, पण 2 दिवसात आमचे स्पॉट होणार नाही आहे पक्का आहे. तर बाकी बघू आणि थेट आता सिटीमध्ये भेटू. हो, टाटा बाय. तर आपण आपल्या संभाजीनगरला पोहोचून एका पॅसेंजरला घेतलंय आणि आता थेट नाशिकला भेटू. पॅसेंजर कॅन्डिडेट पॅसेंजर काय वाटेवर असं म्हणते. तर भेटू डायरेक्ट संभाजीनगरला. फायनली आपण त्र्यंबकेश्वरला आलो आणि त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर आता गाडी पार्किंग कुठेतरी लावावं लागेल. इकडे गेलो असली की पर रेट 100 रुपये म्हणाले. तर सो आम्ही तिकडे गाडी लावणार नाही आहे. गाडी लावून इथं वगैरे चहा वगैरे पिऊन गाडी कुठेतरी लावू. आणि हे सांगायले की 9 वाजेपर्यंत दर्शन मोकळे आरामात होऊन जाईल. सो आता आम्ही गाडी पार्किंगला लावू, चहा घेऊ आणि आपलं कुशवर्ता कुंजमध्ये जाऊन स्नान करू आणि मंदिराचं दर्शन घ्यायला येऊ. सो ओके, गाडी पार्किंग वगैरे लावून आपण कुशवर्ता कुंजमध्ये भेटू आता डायरेक्ट. बाय. तर आपण गाडी पार्किंगमध्ये लावलेली आणि पार्किंगमध्ये लावून आपण सध्या डायरेक्ट कुशवर्ता कुंजमध्ये चाललो. तिथं फ्रेश वगैरे हो आणि हे असलं मंदिर दिसायला मॉर्निंगला आणि तिथून लगेच बारीला लागू. बारीवरून दर्शन वगैरे करून आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ. सो आता दर्शन कसे होते वगैरे ते बघू आणि बाकीचा फीडबॅक इथला नंतर आपण देऊच. सो आता साठी टाटा आणि बाय. काय होईन फ्रेश लवकर काय लगेच चालू नाही. स्नॅप पण ते
इथं आपण फ्रेश वगैरे ओकेमध्ये झालेलो आहे आणि आता इथून डायरेक्टली आपण मंदिरामध्ये बारीला लागणार आहे. सो बघू आता बारीमध्ये. मस्त वाटलं फ्रेश वगैरे होऊन सकाळी आणि आता वाजले 5:45 वाजलेत आणि आम्ही खूप लवकर दर्शन होते आम्हाला असं वाटतं आहे. सो मी आता जस्ट लास्ट विकेंडमध्ये इथं आलेलो मग आमच्या आईसाहेबांसोबत आणि आता परत इथंच आलो. आणि लास्ट टाईम आम्ही जे आलतो ना तेव्हा मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतले नव्हते, फक्त इथं पुष्करता आणि ब्रह्मगिरी चढलो होतो. सो आता ब्रह्मगिरी चढणार नाही आहेत आम्ही आणि डायरेक्टली मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला निघणार आहे. सो आता जाऊ. ओके बाय. भेटू आता बॅरियर लागल्यानंतर. टाटा बाय. हार्डली आमचे 20 ते 25 मिनटामध्ये दर्शन होणार आहे आणि म्हणजे गर्दीच नाही. लास्ट टाइम जेवढं आलं ना भैया अख्खे 5 हॉल पूर्ण भरून होते आणि वाव. आणि आता असं फास्ट चालून आम्ही हार्डली 20 मिनटं लागतील आणि मला मस्त वाटते. सकाळी एक आपल्या ज्योतिर्लिंगात दर्शन होतं आणि म्हणजे तसं आपण ज्योतिर्लिंगात दर्शन केलेलं आहे आणि परत वेळेस पण होतं आहे. भारी वाटतं. नुसतं चालायचं. आता डायरेक्टली आपण मंदिराजवळ हार्डली 2 मिनटामध्ये मंदिराजवळ जाणार आपण. बघू आता फोटोला नजारा कसा असेल. हार्डली 20 मिनटामध्ये दर्शन होणार. मी आता बसलेले निवांत. आता फक्त सूर्य केव्हा उगवतो याची वाट बघणं चालू आहे. खूप भारी वाटते असला नजारा बघून. वाव. थंडी काय जास्त नाही. काय थंडी वाजत तुला एवढं? मला काही थंडी जास्त वाजत नाही. आणि 20 मिनटामध्ये दर्शन म्हणजे काय फक्त चालावला विषय लागला बस. जास्त काही विषय नाही. आता दर्शन वगैरे फोटोशूट वगैरे करून आम्ही फक्त आता ओके होईल आणि इथून आता सरळ आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. तब्येत ठीक नाही रे. माझी तब्येत जरा बिघडलेली आहे आणि मी तर काय बोलू शकत नाही यावरती. कोणी काय बोलू शकत नाही. आता तर हे रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे आता काहीच बोलू शकत नाही. शब्द दर्शन वगैरे झालं, शूट वगैरे झालं, सगळं काही व्यवस्थित झालं आणि आता आम्ही सरळ आता बाहेर थोडेफार फोटो वगैरे काढून सरळ आता आपल्या गाडीकडे जाऊ. आणि खूप मस्त वाटलं दर्शन वगैरे करून सकाळी मॉर्निंगला. आणि आता आपण बाहेर जातो. सो आता भेटूया डायरेक्टली इथं समोर बाहेर. आणि आपली पब्लिक आता त्र्यंबकेश्वरचे दर्शन वगैरे घेऊन इथं नाशिकजवळ आल्यानंतर आपण नाश्ता वगैरे केला आणि आता थेट इथून आपण भीमाशंकरला जाणार आहोत. आणि बघू बाकी काय होतं. ओके भेटू जिथं भेटता येईल तिथं. ओके बाय. पब्लिक आता फायनली आपण आलेलो आहे भीमाशंकरला. आणि भीमाशंकरला इथं पोहोचल्यानंतर किमान जवळपास इथं पार्किंग अडकलेली होती अर्धा तास. आणि पार्किंग अडकल्यानंतर आम्ही फायनली आता भीमाशंकर मंदिराजवळ आलो आहे. मंदिराजवळ खूप जास्त गर्दी असल्यामुळं बापरे म्हणजे सांगता नाही येणार. सो मग आम्ही आता इथे दर्शन वगैरे घेऊन आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार. आता गर्दी काय माहिती नाही पण दर्शन वगैरे कसे झाले आपण त्याच्यानंतर फीडबॅक देऊ. आता बाकी दर्शन करायला चाललो आहे. ओके आता भेटूया आपण नंतर दर्शन झाल्यानंतर. ओके बाय. हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय.
मंदिरात दर्शन घेतले, खूप भारी वाटलं. डायरेक्ट पिंडीजवळ जाऊन इथं दर्शन भेटले आणि खरंच असं जर दर्शन होत असले तर पुढं पण जायला खूप जास्त आवडतं. आणि इथलं शूट वगैरे काही करू शकत नाही बिकॉज ऑफ द रिझन की यातला खूप छान असा त्रिशूळ आणि सेम जसं आपण नाशिकच्या त्र्यंबकला बघितलं तसंच इथं पण आहे. आणि तिथं मध्ये आपण काही शूट करू शकलो नाही. या साईडला मंदिर आहे पूर्ण मध्ये, या साईडला पण खाली. आणि नंतर जस्ट इथं खूप भारी वाटायला. आणि आता बाकीचं आपण पलीकडे साईडनं शूट करू आणि बाहेर होऊ बाबा. फायनल दर्शन वगैरे झाले, फोटो वगैरे शूट वगैरे झाला ना. आता आम्ही सगळे आता चाललो आहे डायरेक्टली आता गाडीकडे. आणि गाडी झाल्यानंतर आम्ही सरळ घरी जाणार. सो आतासाठी टाटा बाय बाय, भेटूया कुठे ना. वेलकम बॅक गाईज. आता जेवण वगैरे करून आता आमच्या ब्लॉगची आपण इथे एंडिंग करूया. आणि आज आपण 2 ठिकाणी गेलो. आज त्र्यंबकेश्वर आणि नाशिक त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर पुणे. आणि आताशी जस्ट आपण आता पुण्यामध्ये आलो जेवण वगैरे करून. आपल्या एका फ्रेंडच्या घरी आपण त्याच्या फ्लॅटवरती आज स्टे करणार आहे. आणि उद्या उद्याचं डेस्टिनेशन वगैरे वेगळे राहतील. आणि उद्या आपल्याला तो पण जॉईन करणार आहे. आज आपण 5 जण होतो, म्हणजे 6 जण होतो. उद्या आपल्याला 7 जण आणखीन एक ॲड होईल. सो आतासाठी टाटा बाय, टेक केअर बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग लवकरच आता इथून पुढे टाटा, टेक केअर, बाय.